ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवर आपण सध्या दोन कॅटेगरीचे व्हिडिओ बनवत आहे. तर पहिली कॅटेगरी कोणती आहे की आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे काय होतं की आपल्या बंधू भगिनींना कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर का आहे, अयोग्य आहे तर का आहे याचा एक आत्मविश्वास मिळतो. तर मित्रांनो, तसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर सुमारे 210 बनवलेले आहेत. तर त्यातले मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे 100 आहेत आणि आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांचे 110 व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, दुसरी कॅटेगरी आपण व्हिडिओची कोणती बनवतोय की आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही 2 कंपन्या जर असल्या तर त्यातील उत्तम कंपनी कशी निवडायची याची आपण सध्या व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, ज्या 2 कंपन्यांची आपण तुलना करतोय त्या कंपन्यांचे अभ्यासाचे म्हणजे तुलनेचे 4 मुद्दे पाहून ती कंपनी, त्या दोन्ही कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती आहे याचा निष्कर्ष काढत आहोत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेअर बाजारातील आयशर मोटर्स आणि TMPV म्हणजेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या 2 कंपन्यांची आज आपण तुलना करणार आहोत. तर मित्रांनो, तुलनेचे 4 मुद्दे पाहून आपण ह्या 2 कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तसेच मित्रांनो, तुम्हालाही कोणत्याही 2 कंपन्यांची तुलनेचा व्हिडिओ हवा असेल तर त्या 2 कंपन्यांची नावे कमेंट करा. मी त्या कंपन्यांच्या अभ्यास म्हणजे तुलनेचे सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, कोणत्याही 2 कंपन्यांची तुलना करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपन्यांची नावे व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या 2 कंपन्यांची तुलना करणार आहेत त्या कंपन्यांची नावे आहेत आयशर मोटर्स आणि TMPV म्हणजेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. मित्रांनो, आणि ह्या दोन्ही कंपन्या ॲटोमोबाईल सेक्टरमधील LCV आणि HVC म्हणजेच ॲटोमोबाईल सेक्टरमधील लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल ह्या सेक्टरमधील श्रेणीतील आहेत. मित्रांनो, कोणत्याही कंपनीची तुलना करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपन्यांच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो, तर चालू किंमत. आज दिनांक आहे 19 डिसेंबर 2025 आणि आज आयशर मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 7,217 रुपयाला बंद झालेला आहे. तर टाटा मोटर्स म्हणजे TMPV टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या कंपनीचा शेअर्स 358 रुपये 75 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. तर ह्या तुलनेवरून काय निष्कर्ष निघतो की मित्रांनो, आयशर मोटर्स ह्या कंपनीत जर आपल्याला शेअर्समध्ये गुंतवायचे असतील तर कमीत कमी 7,217 रुपये गुंतवावे लागतील आणि टाटा मोटर्स ह्या कंपनीत, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या कंपनीत जर आपल्याला शेअर्स घ्यायचे असतील तर कमीत कमी 358 रुपये 75 पैसे गुंतवावे लागतील. म्हणजेच काय, तर कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पट्टीत कितीही शेअर्स घेता येतात. तर मित्रांनो, आयशर मोटर ह्या कंपनीचा शेअर्स खूप महाग वाटत आहे, म्हणजे कमीत कमी त्याच्यात 7,217 रुपये गुंतवावे लागतील मित्रांनो. आणि TMPV ह्या शेअर्समध्ये फक्त 358 रुपये 75 पैसे सुद्धा कमीत कमी गुंतवता येतील. मित्रांनो,
कोणत्याही कंपन्यांची तुलना करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपन्यांचा 3 वर्षाचा नेट प्रॉफिट, म्हणजे 3 वर्षातील नेट प्रॉफिट. मित्रांनो, आयशर मोटर्स या कंपनीला 2025 साली 4034 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 3553 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 2598 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, TMPV म्हणजेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या कंपनीला 2025 साली 22,991 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 31,106 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता आणि 2023 साली 2353 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तर मित्रांनो, ह्या तुलनेच्या तिसऱ्या मुद्द्यावरून निष्कर्ष काय निघतो की मित्रांनो, आयशर मोटर्स ह्या कंपनीपेक्षा TMPV म्हणजेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या कंपनीला नेट प्रॉफिट कितीतरी जास्त पटीनं अधिक झालेला आहे. म्हणजेच 2025चे जर बोलायचं म्हणलं तर आयशर मोटर ह्या कंपनीला 4034 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आहे आणि TMPV ह्या शेअर्सला म्हणजे ह्या कंपनीला 22,991 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच TMPV ह्या कंपनीला प्रचंड नेट प्रॉफिट आयशर मोटरच्या तुलनेत अधिक झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीची तुलना करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीमधील प्रमोटर होल्डिंग. प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय? म्हणजे त्या प्रवर्तकांचा, म्हणजे त्या कंपनीच्या मालकांचा त्या कंपनीतील हिस्सा. म्हणजेच थोडक्यात काय, तर त्या कंपनीच्या मालकांकडे त्या कंपनीचे किती टक्के शेअर्स आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, आयशर मोटर्स ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 49.6% आहे. तर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 42.57% आहे. तर मित्रांनो, प्रमोटर होल्डिंग पॅटर्ननुसार जर बघितलं तर आयशर मोटरमध्ये 49.6% म्हणजे उत्तम प्रमोटर होल्डिंग आहे. तर TMPV ह्या कंपनीत 42.57% म्हणजेच योग्य प्रमोटर होल्डिंग आहे. म्हणजे दोन्ही कंपन्यांना साधारणपणे 50%च्या आसपास एवढे प्रमोटर होल्डिंग आहे. तर मित्रांनो, प्रमोटर होल्डिंगच्या बाबतीत दोन्ही कंपन्या तुल्यबळ ठरतील. तर मित्रांनो, आत्ताच आपण आयशर मोटर्स आणि TMPV म्हणजेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या दोन कंपन्यांच्या तुलनेचे 4 मुद्दे पाहिले. तर ह्या 4 मुद्द्यांवरून ओव्हरऑल निष्कर्ष काय निघतो? मित्रांनो, टाटा मोटर्स ह्या कंपनीला 22,991 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट 2025मध्ये झालेला आहे. तर आयशर मोटर्स ह्या कंपनीला 4,034 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. परंतु TMPV ह्या कंपनीला अति नेट प्रॉफिट होऊन सुद्धा त्या कंपनीचा शेअर्स आयशर मोटरच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. मित्रांनो, म्हणजे साधारणपणे असं बघा की दोन मोठमोठी दुकानं आहेत आणि त्यातील एक दुकान हे 22,991 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे आणि दुसऱ्या दुकानाला 4,034 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. पण त्या दोन्ही दुकानांपैकी जर तुम्हाला दुकानात त्या हिस्सा जर म्हणजे भागीदारी करायची असेल तर त्या नेट प्रॉफिट जास्त असलेल्या दुकानात फक्त 358 रुपये 75 पैसे गुंतवून भागीदारी करता येईल व कमी नेट प्रॉफिट होऊन सुद्धा तिथं दुसऱ्या दुकानात 7,217 रुपये गुंतवावे लागतील. तर म्हणजे मित्रांनो बघा की TMPV ह्या कंपनीला नेट प्रॉफिट अति होऊन सुद्धा त्याचा शेअर स्वस्त मिळत आहे. तर मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार दोन्ही कंपन्या तुल्यबळ आहेत. तर मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं तर आयशर मोटर्स आणि TMPV ह्या कंपनीत आपण शेअर्स घेतो म्हणजे थोडक्यात तेवढ्या भागाचा आपण मालक झालेला असतो. तर मालकी हक्काच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर कमी किमतीतसुद्धा टाटा मोटर्स म्हणजे TMPV ह्या कंपनीत आपण शेअर्स खरेदी करू शकतोय.
तर ह्या दोन्ही कंपन्यांपैकी TMPV ही कंपनी मित्रांनो दोन्ही कंपन्यांपैकी TMPV ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, आयशर मोटर्स आणि TMPV ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व 2 कंपन्यांच्या तुलनांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. तरी मित्रांनो, परंतु त्याच्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.